नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिशरचं इक्वेशन बघितलं, ज्याला एक्सचेंज इक्वेशन किंवा विनिमय समीकरण असं देखील म्हणतात. आणि ते काय होतं, MV = PT. आता याच्यातला हा जो M आहे, M म्हणजे मनी सप्लाय, म्हणजे पैशाचा पुरवठा किंवा पैशाची संख्या, चलन संख्या म्हण. हे काय होतं की विधिग्राह्य मुद्रेची संख्या. म्हणजे काय की एखाद्या राष्ट्रामध्ये जी एक सेंट्रल इन्स्टिट्यूशन असते किंवा सेंट्रल बँक असते, तिने ऑफिशियली सप्लाय केलेला पैसा, मुद्रा. म्हणजे जसं भारतामध्ये RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर रिझर्व्ह बँकेने सप्लाय केलेला पैसा. पण बघा, आपण हे पण बघितलेलं आहे की ज्यावेळी जो मूळ पैसा असतो तो त्यानंतर पतनिर्मिती करतो. पतनिर्मिती कशी होते, म्हणजे क्रेडिट कसं क्रिएट होतं हे आपण बघितलेलंच आहे की मी एकाला 2000 रुपये दिले, त्याने ते पुढच्याला दिले, त्याने ते पुढच्याला दिले, असं म्हणून ती पत पैसा देखील तयार होतो. ओके, सो फिशरने काय केलं की नुसतं हे सेंट्रल बँकेने किंवा त्या राष्ट्राच्या कुठल्याही सेंट्रल एजन्सीने पुरवलेला पैसाच नव्हे, तर जो पत पैसा असतो बँकांद्वारे निर्माण केलेला, बँक निर्मित मुद्रा म्हणजे बँक निर्मित पत पैसा, यात हे सुद्धा इन्क्लूड केलं. ओके, आणि त्याच्या समीकरणाची व्याप्ती वाढवली आणि हे विस्तृत स्वरूपातील विनिमय समीकरण, म्हणजे आधीचं पण विनिमय समीकरण त्याचंच होतं, MV = PT. त्याच्यामध्ये मात्र पत पैसा नव्हता, बँकांनी निर्माण केलेला, तो त्याने इन्क्लूड करून एक्सटेंडेड किंवा लार्जर किंवा ब्रॉडर विनिमय समीकरण एक्सचेंज इक्वेशन त्याने केलं. ते काय, MV + M1V1 = PT. बघा, मूळ समीकरण हे होतं MV = PT. त्याच्यात त्यांनी या MV मध्ये, आता हा पैशाचा पुरवठा आणि ही पैशाची मागणी आहे, बरोबर, मुद्रेची मागणी. त्याने काय केलं, पैशाच्या पुरवठ्यामुळे हा जो पत पैसा असतो तो पण त्याने ऍड केला. M1V1 म्हणजे पत पैसा. ओके, तो ऍड केला. मग त्यानुसार जर हे इक्वेशन मॉडिफाय केलं, P इकडे राहू दिला तर हा T इकडे येईल. सो P = आधीच्या याच्यात काय होतं, P = MV/T असं होतं. आता हा P = MV + M1V1 या सगळ्यांना डिवायडेड बाय T असं आलं. ओके, ठीक आहे. सो बेसिकली फक्त पत पैसा त्याने ऍड केला. सो मग त्याच्यानुसार जी सर्वसाधारण किंमत पातळी असते ती एकूण विधिग्राह्य मुद्रेचा पुरवठा आणि पत पैसा बँकांनी निर्माण केलेला या दोघांशी समप्रमाणात असते. म्हणजे एकूण प्रत्यक्षात अस्तित्वात असलेलं चलन आणि पत चलन किंवा पत पैसा या दोघांमध्ये जर वाढ झाली तर किंमत पातळीत वाढ होते, या पद्धतीने. ओके, सो दिस वॉज एक्सटेंडेड समीकरण. आता इन जनरल हा जो QTM होता, क्वांटिटी थेरी ऑफ मनी, या सिद्धांतामध्ये काही गृहीत तत्व होती. ओके, ती गृहीत तत्व फारशी लक्षात ठेवायची गरज नाही, पण एकदा आपण नजर टाकू. गृहीत असं धरलेलं होतं. ओके, ज्याला आपण ॲझम्पशन्स म्हणतो. ॲझम्पशन असं आहे की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो असं गृहीत धरलेलं आहे. एकूण व्यवहारांची संख्या स्थिर आणि स्वतंत्र असते. एकूण व्यवहारांची संख्या ट्रान्झॅक्शन ही स्थिर आणि स्वतंत्र असते, हे पण ॲझ्युम केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. सर्वसाधारण किंमत पातळी क्रियाशून्य घटक आहे, म्हणजे हा स्वतः असा काही बदल घडवून आणणारा घटक नाही. विधिग्राह्य मुद्रा आणि बँक निर्मित मुद्रा यांचे प्रमाण स्थिर असते, म्हणजे MV + M1V1 याचं प्रमाण एकूण हेच अर्थव्यवस्थेत स्थिर असतं, हे पण गृहीत धरलेलं आहे. मुद्रेचा भ्रमणवेग स्थिर आणि स्वतंत्र असतो, म्हणजे V हा पण स्वतंत्र असतो आणि स्थिर असतो. त्याच्यानंतर हा सिद्धांत दीर्घकाळात लागू होतो, म्हणजे थोड्या कालावधीसाठी हा सिद्धांत लागू होत नाही, तर एक्सटेंडेड पिरियड घेतला, मोठा पिरियड घेतला तर त्याच्यासाठी हा सिद्धांत लागू होतो. असं या सिद्धांताशी रिलेटेड गृहीतकं होती. ओके, तर ही गृहीतकं अवास्तव होती म्हणून याच्यावर टीका व्हायला लागली. किंवा इतकं ॲझ्युम करायचं असेल की हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तर मग हे इक्वेशन लागू होईल. इतकी अवास्तव गृहीतकं असल्यामुळे या सिद्धांतावर टीका होऊ लागली आणि त्याच्यामुळे या सिद्धांताला अल्टरनेट सिद्धांत डेव्हलप करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ओके, राईट. अर्थात हे जरी असलं तरी देशातील किंमत पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुद्रेच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, हे या सिद्धांताने मांडलं. ओके, आणि अलीकडच्या काळात मिल्टन फ्रीडम यांनी या सिद्धांताचं समर्थन केलेलं आहे. हे केन 70 मधले आहेत.
मिल्टन फ्रीडमन. ओके, एनिवेज थोडक्यात काय, हा जो सनातनवादी सिद्धांत होता किंवा QTM किंवा चलसंख्यामान सिद्धांत होता, याने काय म्हटलं की जर एकूण देशातली किंमत पातळी, चलनवाढ याच्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर ओव्हरऑल पैशाच्या पुरवठ्यावर, विधिग्राह्य मुद्रेच्या संख्येवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, हे या सिद्धांताने मांडलं. ओके, पण जसं आपण सांगितलं की याच्यावर टीका होत होती, त्याच्यामुळे याच्यावर अल्टरनेट सिद्धांत शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. याच्यावर जे काही प्रश्न आहेत हे बेसिकली YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संबंधित प्रश्न आहेत. हे क्विकली बघून घेऊ आपण, तुमची त्या दृष्टीने रिव्हिजन पण होऊन जाईल. खालीलपैकी कोणते नाव चलसंख्यामान सिद्धांताशी निगडित आहेत? चलसंख्यामान सिद्धांत म्हणजेच क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. ओके, कोण? केन्स, पिगू, फिशर, रॉबर्टसन. आपल्याला माहित आहे फिशर, आयर्विन फिशर, राईट. सनातनवादी अर्थशास्त्रांनी मुद्रेच्या मागणी संबंधी विश्लेषणात कशावर भर दिला? मुद्रेची व्यवहार मागणी, मुद्रेच्या मूल्य संचयाचे साधन म्हणून मागणी, मुद्रेच्या सट्टेबाजीच्या हेतूसाठी मागणी. एक लक्षात घ्या की सनातनवाद्यांनी मुळात मागणीवर भर दिलेलाच नाही, त्यांनी पुरवठ्यावर भर दिलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं काय होतं की मुद्रेला स्वतःची अशी काही मागणीच नसते. ओके, त्याच्यामुळे त्यांनी पुरवठ्यावरच भर दिलेला होता. त्यामुळे व्यवहार मागणी इथे आहे, ही मागणी, ही मागणी, त्याच्यामुळे वरीलपैकी एकही नाही, हे करेक्ट आन्सर आहे ॲक्च्युली. ओके, मात्र याच्यात एक असं असू शकतं की मुद्रेची व्यवहार मागणी म्हणजे हे काही वेळा करेक्ट असू शकतं. कसं? पण थोडंसं स्ट्रेच्ड आहे ते. सनातनवादी काय म्हटलंय की मुद्रेला स्वतःचं असं काही अस्तित्व नसतं, स्वतः मुद्रेला म्हणून स्वतःची अशी काही मागणी नसते, मुद्रेला कोणी मागणी निर्माण करत नाही. तर मुद्रेचं विनिमय साधन म्हणून म्हणजे खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी म्हणून मुद्रेला मागणी असते. मुद्रा ही मुद्रा म्हणून तिला मागणी नसते. कशासाठी मागणी असते? की ती खरेदी विक्री व्यवहारांचं साधन आहे, म्हणजेच विनिमयाचं साधन आहे, म्हणून मागणी असते. त्या दृष्टीने जर बघितलं तर मुद्रेची व्यवहार मागणी हा करेक्ट येऊ शकतो. ओके, सो याच्यात थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण त्यातल्या त्यात म्हणजे वरीलपैकी एकही नाही हे पण आन्सर येऊ शकतं जर आपण असं ॲज्युम केलं की बाबा मागणीवर त्यांनी भरच दिला नव्हता सनातनवाद्यांनी, पुरवठ्यावर भर दिला होता. मात्र जर दुसऱ्या अँगलने बघितलं की त्यांनी काय म्हटलं होतं की मुद्रेला मुद्रा म्हणून काही मागणी नसते, मुद्रेमुळे म्हणजे पैशामुळे व्यवहार होतात, विनिमयाचे व्यवहार होतात, म्हणून तिला मागणी असते. तर व्यवहार म्हणून मागणी हे त्यांनी म्हटलेलं होतं, म्हणून हे उत्तर येऊ शकतं. ओके, सर समजा आला असा प्रश्न तर मग तुम्ही हे आन्सर करा आणि मात्र एक आपली जी परीक्षेनंतर एक हे लॉज करायचे असतात ना ऑब्जेक्शन्स वगैरे, तिथे पण ऑब्जेक्शन लॉज करता येऊ शकतं. सो ॲप्रोप्रिएट आन्सर इथल्या वेळी हे असू शकतं. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा मुद्रेच्या मागणीचा सिद्धांत डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. केम्ब्रिज सिद्धांत का? नाही. रोखता? नाही. मुद्रेच्या चलसंख्यामान सिद्धांत हे करेक्ट आन्सर आहे. चलसंख्यामान सिद्धांत किंवा द्रव्यनिधी सिद्धांत किंवा QTM म्हणजेच क्वांटिटी थेअरी ऑफ मनी, सनातनवादी. ओके, मुद्रेच्या चलन संख्यामान सिद्धांताची मूळ कल्पना कोणी मांडली होती आपल्याला माहिती आहे, जॉन बोडीन. आपण एकदम स्टार्टिंगला बघितलं होतं बघा. ओके ओके, खालीलपैकी फिशरचे विनिमय समीकरण कोणते? MV = KPT हे नाही, MV = VT नाही, MV = PT हे आहे. सो हे फिशरचं विनिमय समीकरण आहे. ओके, राईट. सनातनवादांच्या म्हणजेच फिशरच्या MV = PT या समीकरणात मुद्रेची मागणी कशाने दर्शवली जाते? बघा, आपण बघितलेलं आहे की MV याच्याने मुद्रेचा पुरवठा दर्शवला जातो आणि PT याच्याने मुद्रेची मागणी दर्शवली जाते. सो मुद्रेची मागणी कशात आहे? PT ने. मुद्रेच्या मूल्याबाबतचा व्यवहार दृष्टिकोन म्हणजे ट्रान्झॅक्शन थेअरी यांनी समीकरण मांडला. तर कोण? केन्स, मार्शल नाही, रॉबर्टसन नाही, फिशर. लक्षात ठेवा, याला ट्रान्झॅक्शन थेअरी पण म्हणतात, सनातनवादी थेअरी पण म्हणतात, द्रव्य निधी थेअरी पण म्हणतात, नंतर चलसंख्यामान सिद्धांत म्हणतात, QTM पण म्हणतात, क्वांटिटी थेअरी ऑफ मनी पण म्हणतात. ओके, आणि ते कोणाचा आहे? तो फिशर मेनली.
चलसंख्यामान सिद्धांतानुसार मुद्रेचे मूल्य मुद्रेच्या संख्येत होणाऱ्या बदलाच्या कशा प्रमाणात असते? आपल्याला माहिती आहे मुद्रेचे मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यू, तिची पर्चेसिंग पॉवर. तर आपल्याला माहिती आहे मुद्रेची संख्या जर वाढली तर किंमत पातळी वाढते पण मुद्रेचं मूल्य कमी होतं. सो मुद्रेची संख्या वाढली तर मुद्रेचं मूल्य कमी होतं, पैशाचं मूल्य कमी होतं, म्हणजे व्यस्त. सो व्यस्त असतं. ओके, राईट. चलसंख्यामान सिद्धांतानुसार सर्वसाधारण किंमत पातळी ही एकूण व्यवहार संख्येच्या कशा प्रमाणात बदलते? सर्वसाधारण किंमत पातळी, किंमत पातळीसाठी काय होता आपला पी, प्राइस लेवल. मग पीच्या हिशोबाने हे इक्वेशन आपलं काय आहे, एम व्ही इज इक्वल टू पी टी. आपल्याला पी पाहिजे, मग हा टी इकडे घेऊन जायचा, इकडे टी गुणाकारात आहे म्हणजे इकडे भागाकारात येईल. सो पी इज इक्वल टू काय, एम व्ही अपॉन टी. ओके, आपल्याला काय पाहिजे, सर्वसाधारण किंमत पातळी हा म्हणजे पी ही एकूण व्यवहार संख्येच्या, व्यवहार संख्या म्हणजे काय, इथे टी ट्रान्झॅक्शन्स, याच्या कशा प्रमाणात बदलते बघा. हा वरती आणि हा खाली म्हणजेच व्यस्त प्रमाणात. सो व्यस्त प्रमाणात. खालीलपैकी कोणते समीकरण विनिमय समीकरण आहे? विनिमय समीकरण म्हणजेच एक्सचेंज इक्वेशन कोणाचं, फिशरचं. एम व्ही इज इक्वल टू पी टी हे आहे बरोबर. पी इज इक्वल टू एम व्ही अपॉन टी हे आपण रिअरेंज केलंय बघा, एम व्ही अपॉन टी हे पण तेच आहे बरोबर. त्यानंतर पी इज इक्वल टू एम व्ही प्लस एम वन व्ही वन अपॉन टी हे पण आहे. हे कसं आहे, हे एक्सटेंडेड जे व्यापक समीकरण होतं ना फिशरने मांडलेलं पत पैसा धरून, तर हे पण फिशरचंच आहे, विनिमय समीकरणच आहे. म्हणजे हे पण म्हणजे वरील सर्व हे करेक्ट उत्तर आहे. ओके, राईट, ठीक आहे. ओके, सो हा झाला सण. आता याच्या नंतरचा जो दृष्टिकोन आहे तो केम्ब्रिज दृष्टिकोन. ओके, केम्ब्रिज दृष्टिकोन यालाच आपण बघितलं होतं मध्ये सुरुवातीला बघा, केन्सचा दृष्टिकोन असं पण म्हणतात कारण केन्स त्याच्यातला मेन होता. इंग्लंडमधील केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ मार्शल, पिगू, रॉबर्टसन आणि जे एम केन्स यांनी मुद्रेच्या मागणी संबंधी मांडलेला दृष्टिकोन हा केम्ब्रिज दृष्टिकोन म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, सनातनवादी दृष्टिकोनमध्ये कोण कोण होते आपल्याला आठवत असेल तर फिशर आहे, जे एस मिल आहे, से आहे, त्याच्यानंतर कोण आहे बरं, एक मिनिट बघूनच घेऊ आपण. बोडीन तर आहेच कारण बोडीनने पहिल्यांदा मांडलेलं होतं. फिशर झाला राईट, त्याच्यानंतर फिशर, जेबी से, जे एस मिल. ओके, आणि त्याच्यानंतर अजून काही बघितले होते आपण बघा, कोण कोण होते बघा, जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, जे एस मिल तर आपण बघितला, रिकार्डो विक्सेल. ओके, हे सगळे सनातनवादी. आणि केम्ब्रिजवाले कोणते, मार्शल, पिगू, रॉबर्टसन, जे एम केन्स. ओके, केम्ब्रिज दृष्टिकोन. ओके, आता यांनी फिशरचा जो चलन संख्यामान सिद्धांत होता याच्यातले दोष दाखवले आणि स्वतःचा एक वेगळा सिद्धांत मांडला. ओके, तो सिद्धांत काय, या दृष्टिकोनात म्हणजे केम्ब्रिज दृष्टिकोनात मुद्रेच्या मागणीला विशेष महत्त्व दिल्यामुळे याला मुद्रेच्या मागणीचा सिद्धांत असंही म्हणतात. कशाला, केन्सच्या किंवा केम्ब्रिजला. बघा, तुम्हाला आठवत असेल तर जो सनातनवादी किंवा क्यूटीएम हा सिद्धांत होता त्याच्यात पुरवठ्याला महत्त्व दिलेलं होतं, मागणीला नाही. याच्या एक्झॅक्ट उलट केम्ब्रिज सिद्धांत आहे किंवा केन्स सिद्धांत, याच्यात मागणीला भर दिलेला याच्यावर. ओके, केम्ब्रिज दृष्टिकोनानुसार रोख स्वरूपात ठेवण्यासाठी मुद्रेची मागणी केली जाते. आता फरक लक्षात घ्या. बघा, जे सनातनवादी होते ते काय म्हणत होते की मुद्रेला अशी काही मागणी नसते. मुद्रेला लोक मुद्रा कधी मागतात किंवा घेतात जेव्हा त्यांना काही खरेदी विक्री करायची असते तेव्हाच, ते साठवून ठेवत नाहीत. ओके, खरेदी विक्री करायची असेल तरच ते पैशांची गरज पडते तेव्हाच ते मागणी करतात. केम्ब्रिज किंवा केन्सवाल्यांचा दृष्टिकोन होतं की नाही, खरेदी विक्री जरी करायची नसेल तरी सुद्धा लोक रोख स्वरूपात आपल्याकडे ठेवण्यासाठी पैशांची मागणी पैशाला असते. म्हणजे समजा एक महिनाभर जरी मला काहीच खरेदी विक्री करायची नसेल तरी सुद्धा माझ्याकडे पैसा असावा
म्हणून माझ्या घरात काही रोख पैसे पडलेले असावेत, जरी मला आज काही खरेदी विक्री करायची नाही तरी सुद्धा, म्हणजे मला मूल्य संग्रह करून ठेवायचा असतो. सनातनवादी काय म्हणायचे की विनिमयाचं माध्यम म्हणून पैशाला किंमत आहे. हे काय म्हणतात, मूल्य संग्रह करून ठेवण्यासाठी म्हणून पैशाला महत्त्व आहे. सनातनवादी म्हणतात की पैशाला अशी स्वतःची काही मागणी नसते, पुरवठा महत्त्वाचा. हे काय म्हणतात, नाही, मागणी महत्त्वाची. आणि कशासाठी मागणी असते, नुसती विनिमयासाठी नाही, तर रोख स्वरूपात सुद्धा माणसं स्वतःकडे पैसा साठवून ठेवतात, जरी काही खरेदी विक्री करायची नसेल तरी सुद्धा. ओके, म्हणून याला रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच असं पण म्हणतात. रोख शिल्लक म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच किंवा दृष्टिकोन असं देखील म्हणतात. ओके, राईट. त्यांचं म्हणणं असं आहे की एका विशिष्ट वेळी मुद्रेचे मूल्य हे मुद्रेला असलेली मागणी आणि मुद्रेचा पुरवठा यावर अवलंबून असतं. म्हणजे मुद्रेची मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून मुद्रेचं मूल्य ठरतं. सनातनवादी काय म्हणायचे, नुसते पुरवठ्यावर ठरतं. हे काय म्हणतात, नाही, मुद्रेचं मूल्य हे मागणी आणि पुरवठा दोघांवर ठरतं. आणि मागणी कशासाठी असते, रोख स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी. ओके, या दृष्टिकोनानुसार मुद्रेचा पुरवठा म्हणजे एका विशिष्ट वेळी असलेला पैशाचा साठा होय. एका विशिष्ट वेळी मुद्रेचा पुरवठा म्हणजे आज या क्षणी एकूण मार्केटमध्ये किती पैसा आहे त्याच्यामध्ये काय, अर्थव्यवस्थेतील रोख मुद्रा म्हणजे ॲक्च्युअली लोकांकडे फिजिकली असलेला पैसा. समजा माझ्याकडे 10,000 रुपये घरात पडलेले असतील, 10,000 रुपये, आणखी कोणाकडे ₹1,00,000 असतील, कोणाकडे 10,00,000 रुपये असतील, कोणाकडे 5,000 असतील, ॲक्च्युअल असलेले पैसे. ओके, रोख मुद्रा. आणि चेकच्या साह्याने काढून घेता येण्यासारखी बचत आणि चालू ठेवी. म्हणजे समजा माझ्याकडे आत्ता घरामध्ये 10,000 पडलेले आहेत कॅश, पण माझ्या बँक अकाउंटमध्ये समजा 5,00,000 रुपये पडलेले असतील की जे मी चेकने काढून घेऊ शकतो, बचत ठेवी किंवा चालू ठेवी. चेकने किंवा डायरेक्ट विड्रॉल स्लिप भरून किंवा ATM मधनं काढून घेऊ शकतो. हे दोघं मिळून जो तयार होतो तो एकूण मुद्रेचा पुरवठा. म्हणजे बघा, त्या समीकरणामध्ये, फिशरच्या समीकरणामध्ये मुद्रेचा पुरवठा म्हणजे फक्त विधिग्राह्य होती, बरोबर. याच्यामध्ये काय की ॲक्च्युली फिजिकली माझ्याकडे म्हणजे एकूण मार्केटमध्ये असलेला पैसा प्लस जो पैसा बँकेत आहे पण बचत ठेवी किंवा चालू ठेवींच्या स्वरूपात आहे की जो मला लगेचच्या लगेच काढता येऊ शकतो ते पण. सो रोख पैसा अधिक बँकेतली काढून घेता येण्याजोगी बचत आणि चालू ठेवी या दोघांचा मिळून जो होतो तो म्हणजे एकूण मुद्रेचा पुरवठा. ठीक आहे. आणि त्यांनी म्हटलं की मुद्रेच्या पुरवठ्यात सहसा बदल होत नसल्यामुळे समाजाकडून रोख शिल्लक बाळगण्यासाठी केल्या जाणाऱ्या एकूण मागणीवरून मुद्रेचे मूल्य ठरते. त्यांचं म्हणणं काय की हा जो एकूण पुरवठा आहे म्हणजे ॲक्च्युली बाजारात असणाऱ्या नोटा आणि या फिक्स्ड डिपॉझिट वगैरे हे काही फारसं बदलत नाही. मग कशामुळे मुद्रेला मूल्य प्राप्त होतं, तर समजा आजच्या घडीला एकूण समाजामध्ये लोकांना किती पैसा स्वतःकडे रोखीने ठेवावासा वाटतो. समजा मला वाटत असेल की बाबा जरा परिस्थिती खराब आहे, काही गरज वगैरे पडू शकतो म्हणून माझ्याकडे ₹1,00,000 घरामध्ये राहिले असले पाहिजेत, तर याचा अर्थ काय, मी ₹1,00,000ची मागणी आहे प्रत्यक्षपणे माझी रोख ठेवण्यासाठी. एखादा खूप मोठा माणूस असेल त्याला वाटत असेल की माझ्याकडे ₹1 कोटी घरात पडलेले असले पाहिजे कधी अडीअडचणीला, म्हणजे त्याची 1 कोटीची मागणी राहील. एखादा बिचारा गरीब असेल त्याला वाटत असेल की यार माझ्या घरामध्ये कमीत कमी ₹5,000 तरी पडलेले असले पाहिजेत अडीअडचणीला 5,000. अशा पद्धतीने वेगवेगळी लोक, वेगवेगळ्या संस्था जी मागणी करतात रोख शिल्लकीची त्याच्यावरनं मुद्रेचे मूल्य ठरतं. त्याच्यामुळे जर जास्त मागणी असेल तर मुद्रेचं मूल्य वाढेल, कमी मागणी असेल तर मुद्रेचं मूल्य कमी होईल. ओके, म्हणजेच मुद्रेचे मूल्य ठरवण्यामध्ये मुद्रेच्या पुरवठ्यापेक्षा मुद्रेच्या मागणीला जास्त महत्त्व आहे असं केम्ब्रिजवाल्यांनी ठरवलं. सो आपण जर बघितलं केम्ब्रिजवाल्यांचं, बघा सनातन किंवा याला आपण फिशर किंवा क्वांटिटी थेरी किंवा चलन संख्यामान वगैरे काही. ओके, आणि इकडे केम्ब्रिज किंवा केन्स, बरोबर. सनातनवाल्यांचा भर कशावर, मुद्रेच्या पुरवठ्यावर.
केम्ब्रिजवाल्यांचा भर कशावर? मुद्रेच्या मागणीवर. सनातनवादी काय म्हणतात की चलनाला, पैशाला स्वतःचं अशी काही स्वतःची काही मागणी नाही, स्वतःची म्हणून अशी काही मागणी नाही. मागणी कशासाठी? विनिमयाचं साधन म्हणून, काहीतरी खरेदी विक्रीसाठी विनिमयाचं साधन म्हणून. यांचं म्हणणं काय की नाही, पैशाला इंडिपेंडंट मागणी असते. कशासाठी? रोख शिल्लक ठेवण्यासाठी. म्हणून त्याला कॅश बॅलन्स अप्रोच असं पण म्हणतात. बरोबर? ओके. यांचं म्हणणं काय की पैशाचा पुरवठा जो आहे, पुरवठ्यावरनं मूल्य ठरतं. पुरवठा जास्त तर मूल्य कमी. यांचं म्हणणं आहे की नाही, मागणीवरनं मुद्रेचं मूल्य ठरतं. किती मागणी? मागणी जास्त तर मूल्य जास्त, मागणी कमी तर मूल्य कमी. हा दोघांमधला फरक आहे. ओके, राईट. हा, ठीक आहे. ओके. आता हे जे केम्ब्रिजवाल्यांचा हे होता, याच्यातले जे वेगवेगळे तज्ज्ञ होते, या प्रत्येकाने थोड्याफार फरकाने आपले समीकरण मांडलेली आहेत. ती समीकरणं फार खोलात आपल्याला शिरायचं नाही, पण आपल्याला समीकरण माहीत पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात अलीकडे. हा जो आहे, हे समीकरण इथे चुकलं थोडं. आधी मार्शल आपण बघितला, मार्शल, पिगू, रॉबर्टसन वगैरे वगैरे. मार्शलचं समीकरण आहे m = KPY. ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी हा के स्मॉल असतो, इथे चुकून बहुधा कॅपिटल झाला आहे. सो m = KPY. m म्हणजे काय? m म्हणजे मुद्रेची एकूण मागणी. ओके. के म्हणजे लोक वास्तव उत्पन्नापैकी रोख पैशाच्या स्वरूपात किती स्वतःजवळ शिल्लक ठेवू इच्छितात. म्हणजे के काय? लोकांना किती रोख स्वरूपात स्वतःकडे ठेवायची ती रक्कम. ओके. पी म्हणजे मुद्रेचे मूल्य, मूल्य किंवा खरेदी शक्ती, म्हणजे परचेसिंग पॉवर, खरेदी शक्ती. ओके. परचेसिंग पॉवर त्याच्यावरनं पी आहे. ओके. आणि परचेसिंग पॉवर म्हणजे मुद्रेचं मूल्य असतं. ओके, व्हॅल्यू पी. आणि वाय म्हणजे एकूण वास्तव उत्पन्न, एकूण देशाचं. वाय म्हणजे वास्तव उत्पन्न. ओके, राईट. सो त्यांचं म्हणणं होतं की मार्शलने रोख शिल्लकीला अधिक महत्त्व दिलं, केला. हा जो के आहे मार्शलच्या समीकरण के मध्ये, म्हणजे मार्शलने काय म्हटलं की बेसिकली हा जो के असतो, के म्हणजे काय? लोकांना स्वतःजवळ किती प्रमाणात रोख रक्कम राहू द्यायची आहे ते, त्याला के म्हणतो. त्याला जास्त महत्त्व दिलं. कोण? मार्शल. पक्क लक्षात ठेवा. एकतर इक्वेशन लक्षात ठेवा, m = KPY. ओके. आणि त्यातला के म्हणजे काय? रोख शिल्लक स्वतःकडे किती ठेवावीशी वाटते लोकांना, आणि त्याने या केलाच जास्त महत्त्व दिलं, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पिगूचं समीकरण, प्राध्यापक पिगू. P = KR/M. P = KR/M. हे पिगूचं समीकरण. याच्यामध्ये पी म्हणजे काय? आपण बघितलं, परचेसिंग पॉवर म्हणजेच खरेदी शक्ती, म्हणजेच मुद्रेचं मूल्य, मुद्रेची खरेदी शक्ती किंवा मुद्रेचं मूल्य. के म्हणजे काय? परत तेच, वास्तव उत्पन्नापैकी किती रोख उत्पन्न लोक स्वतःकडे ठेवू इच्छितात, तो के. आर म्हणजे एकूण वास्तव उत्पन्न, म्हणजे आधी जो वाय होता ना वास्तव उत्पन्नासाठी, त्याच्याऐवजी इथे आर म्हणजे रिअल उत्पन्नासाठी आर वापरलेला आहे. सो रिअल उत्पन्न, वास्तव उत्पन्न. आणि एम म्हणजे विधिग्राह्य मुद्रेची संख्या किंवा मुद्रेचा पुरवठा बेसिकली. ओके. एम म्हणजे मनी सप्लाय. ठीक आहे. सो अगेन इथे महत्व यांनी दिलं या केला, म्हणजे रोख स्वरूपात किती लोक स्वतःकडे ठेवू इच्छितात. ओके. वरील समीकरण स्पष्ट होते की मुद्रेचे मूल्य हे मुद्रेच्या मागणीच्या समप्रमाणात आणि पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणात बदलतं. मुद्रेचे मूल्य म्हणजे परचेसिंग पॉवर. ओके, म्हणजे खरेदी शक्ती, म्हणजेच मूल्य. हे के म्हणजे काय? किती रोख स्वरूपात ठेवू इच्छितात. ओके, म्हणजे मुद्रेची मागणी. थोडक्यात के म्हणजे काय बघा, की लोकांना किती पैसे स्वतःकडे रोख ठेवायचे आहेत.
म्हणजेच मुद्रेची मागणी किती आहे त्यांची, मला इतके पाहिजेत पैसे रोख ठेवायला, म्हणजे मागणी झाली ना. सो ही मागणी, के म्हणजेच काय, रोख स्वरूपात ठेवण्यासाठी आवश्यक असणारा वाटणारा पैसा लोकांना म्हणजेच मुद्रेची मागणी. तर पी सम प्रमाणात बदलतो, म्हणजे मुद्रेची रोख स्वरूपात ठेवण्यासाठीची मागणी जास्त तर मुद्रेचे मूल्य पण जास्त. आणि एम म्हणजे काय, विधिग्राह्य मूल्य म्हणजेच पुरवठा. सो पुरवठ्याशी वस्त प्रमाणात बदलतो, म्हणजे पुरवठा जास्त तर मुद्रेचं मूल्य कमी. ठीक आहे, ओके. इथे सुद्धा पी गुणे एम पेक्षा के ला जास्त महत्व दिलं. के म्हणजे काय, मुद्रेची मागणी, रोख स्वरूपात लोकांना ठेवावासा वाटणारा पैसा, यालाच पुन्हा बघा याने पण केलाच महत्व दिलं होतं, याने पण केलाच महत्व दिलं. त्याच्यानंतर रॉबर्टसनचं एक हे आहे, P इज इक्वल टू एम अपॉन के टी. पी म्हणजे परत किंमत पातळी, पी म्हणजे किंमत पातळी, एम म्हणजे मुद्रेचा पुरवठा, हे आपल्याला माहित आहे. के म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नापैकी रोकड शिल्लकीच्या स्वरूपात ठेवलेला पैसा, म्हणजे परत तेच रोख पैसा किती ठेवलेला आहे तो. आणि टी म्हणजे एका वर्षात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा, म्हणजे ट्रान्झॅक्शन. आता इथे जो हा पी आहे ना, हा पी म्हणजे बघा किंमत पातळी, या प्राइस लेवल आहे. ओके, हे रॉबर्टसनचं इक्वेशन थोडंसं वेगळं आहे. रॉबर्टसनच्या मध्ये मुद्रेचा पुरवठा कायम असल्यास, पुरवठा म्हणजे काय, हा एम जर कायम ठेवला म्हणजे हा कॉन्स्टंट ठेवला तर मुद्रेच्या मागणीतील बदलाप्रमाणे किमतीत बदल होतात. ही मुद्रेची मागणी, के म्हणजे मुद्रेची मागणी आपण बघितलं. के म्हणजे काय, रोख स्वरूपात ठेवावासा वाटणारा पैसा, म्हणजेच मुद्रेसाठी असणारी मागणी, रोख स्वरूपात ठेवण्यासाठी पैशांना असणारी मागणी, याच्यात बदल होतात. मुद्रेचे मूल्य हे मुद्रेच्या मागणीवर अवलंबून आहे. पुन्हा कशावर येतात, हे सगळे मागणीवर येतात. याच्यात पी हा घटक एमशी सरळ प्रमाणात, डायरेक्टली प्रोपोर्शनल एमशी, आणि के किंवा टीशी व्यस्त प्रमाणात ओके बदलतो. ओके, त्याच्यानंतर जे एम केन्सचं समीकरण, किंबहुना याला केन्सचाच अप्रोच म्हणतात, राईट, किंवा केम्ब्रिज अप्रोच. याचं 1923 मधलं प्रसिद्ध पुस्तक आहे मित्रांनो. त्या पुस्तकाचं नाव आहे ट्रिटाइज ऑन मॉनिटरी रिफॉर्म्स. या ग्रंथात त्याने मांडलेलं आहे. काय, ट्रिटाइज ऑन मॉनिटरी रिफॉर्म्स. ओके, त्याच्यात त्याने मांडलंय सिद्धांत पी इज इक्वल टू एन अपॉन के, राईट. पी इज इक्वल टू एन अपॉन के. पी म्हणजे काय, उपभोग्य वस्तूंची किंमत पातळी, म्हणजे प्राइस लेवल बेसिकली, तेच पी म्हणजे काय, प्राइस लेवल, किंमत पातळी ओव्हरऑल. एन म्हणजे परिचलनातील मुद्रेची एकूण संख्या, म्हणजे चलनामध्ये जितकी मुद्रा किंवा चलनामध्ये जितका पैसा आहे, एन म्हणजे नंबर, जितका पैसा आहे त्याची संख्या. आणि के म्हणजे उपभोग्य वस्तूंची अशी मात्रा ज्यासाठी लोक स्वतःजवळ रोकड शिल्लक बाळगतात, म्हणजेच काय, लोक किती स्वरूपात स्वतःकडे रोकड बाळगतात. ओके, आता बघा, पी म्हणजे किंमत पातळी आणि के म्हणजे रोख स्वरूपात बाळगणारी, सो म्हणजेच मागणी. सो जर लोकांना जास्त प्रमाणामध्ये, सो किंमत पातळी आणि याचा व्यस्त संबंध, आणि चलनाची मात्रा म्हणजे चलनाचं प्रमाण आणि किंमत पातळी यांचा समसंबंध. ओके, सो बघा, केन्सने या समीकरणाचा बँकांमधील ठेवींच्या स्वरूपातील मुद्रेने समाज किती उपभोग वस्तू घेऊ इच्छितो याचे प्रमाण म्हणजे केवनचा अंतर्भागून विस्तार केलेला आहे, याची आपल्याला काही गरज नाही. ओके, एनिवे, मुद्रेची एकूण संख्या बदलल्यास किंमत पातळीत सरळ व समप्रमाणात बदल घडतो. म्हणजे थोडक्यात काय, मुद्रेची एकूण संख्या, पुरवठा वाढला तर ही डायरेक्टली किंमत पातळी पण वाढते. मात्र रोख स्वरूपात जो पैसा असतो त्याच्या व्यस्त प्रमाणात, म्हणजे रोख स्वरूपात पैसा जास्त जर ठेवला गेला असेल किंवा त्याला मागणी असेल तर किंमत पातळी कमी राहते. आणि जर रोख स्वरूपात ठेवण्यासाठीची लोकांची इच्छा जास्त नसेल तर किंमत पातळी मात्र वाढते, म्हणजे उलट संबंध असतो. ओके, सो अशा पद्धतीने हे. आता केम्ब्रिज दृष्टिकोन जो आहे हा, याच्यावर बऱ्या प्रमाणात टीका होत असली तरी मात्र सनातनवादी दृष्टिकोनापेक्षा हा थोडासा जास्त चांगला होता. केम्ब्रिज दृष्टिकोनात रोख शिल्लक रकमेवर भर दिलेला आहे.
त्याच्यात मानवी हेतू प्रवृत्ती यांचा विचार केलेला आहे की यस, माणसाला वाटतं की माझ्याकडे रोकड राहावी, म्हणून याला कॅश बॅलन्स सिद्धांत म्हणतात. याच्यात अल्पकाळाचा पण विचार केलेला आहे. आपण बघितलंय की सनातनमध्ये दीर्घकाळासाठीच ते फक्त लागू होत होतं. ते एक ॲझम्पशन होतं बघा, गृहीत, की दीर्घ काळासाठी लागू होतं. हे अल्पकाळासाठी पण लागू होतं. देशातील रोजगार आणि उत्पन्न पातळीची निश्चिती करण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरतो. याच्यात मुद्रेची मागणी आणि पुरवठा दोघांचा विचार केलेला आहे. लक्षात घ्या, विचार दोघांचा केला आहे, पण भर मात्र जास्त मागणीवर आहे. ओके. आणि जो सनातन सिद्धांत होता फिशरचा, त्याच्यात एकतर मागणी आणि पुरवठा दोघांचा विचार केलेलाच नाही, त्यांनी विचार केला होता फक्त पुरवठ्याचा. ओके. इथे मात्र दोघांचा विचार, पण भर मात्र मागणीवर. या दृष्टिकोनामुळे मुद्रा आणि किमती यांच्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन विकसित झाला आणि हा दृष्टिकोन वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. प्रत्येक ठिकाणी बघा, आपण आर किंवा हे जे होतं तिथे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, वास्तव उत्पन्न होतं बघा, इथे आर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होतं. वरच्या याच्यामध्ये जो वाय आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होतं. मागच्या याच्यात कुठे आहे, केम्ब्रिज समीकरण. हा, याच्यात जो हा वाय होता बघा, हा वाय म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न होतं. म्हणजे या केम्ब्रिजच्या समीकरणांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा पण विचार केला गेला होता आणि म्हणून हे श्रेष्ठ ठरतं. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा जो केन्सवादी दृष्टिकोन किंवा केम्ब्रिजवादी दृष्टिकोन आणि त्याचे हे वेगवेगळे, मार्शलचं समीकरण, पिगूचं समीकरण, हे तुम्ही व्हिडिओ बघत असताना स्वतंत्रपणे लिहून ठेवा कुठेतरी आणि हे पाठ करून ठेवा. मार्शल, पिगू, रॉबर्टसन आणि केन्स. ओके. आणि त्याच्यातल्या प्रत्येकाचा अर्थ काय आहे तो सुद्धा लिहून ठेवा. ओके, राईट. सो अशा पद्धतीने 2 दृष्टिकोन आपण संपवले. आता एकच दृष्टिकोन राहिला, तो म्हणजे केन्सोत्तर. आणि मग आपण ॲक्च्युली पैशाच्या पुरवठ्याचे जे भारताशी रिलेटेड हे आहे, M1, M2, M3, M4 वगैरे, त्याच्याकडे वळू. राईट. थँक्यू व्हेरी मच.